लातूर बार्शी हायवे रोड टेंभुर्णी ते लातूर बार्शी आज एवढे अपघात होतेत, एवढे लोक मरालेले आहेत. पण एका खासदारानं आहे, आमच्या खासदारनं, कुठला खासदार आहे कोण आहे त्यानं गावाला बी आला नाही ना आतापर्यंत 10 वर्षात बघितलं बी नाही. त्यानं एक प्रश्न सुद्धा मांडलेला नाही. हा रस्ता व्हायला पाहिजे, एवढा महत्त्वाचा रस्ता असताना हा रस्त्यात खड्डे आहेत. माझी एकच चॅलेंज विनंती आहे इथल्या आमदाराला खासदाराला, त्यानं 25 किलोमीटर प्रवास करून दाखवा. त्याच्या आईला आपण बहुमताने निवडून देऊ. गावात मेडिकल 2 आहेत आणि 12-18 आहेत. दारू प्यायचे 12-18 आहेत आणि ओपन दारू तर गावामध्ये असं किरकोळ तर 5 ठिकाणी भेटते, हाटबेटी म्हणते त्याला. आणि आता ही बारचं ही लायसन वगैरे ती आहे ती 15-20 आहेत. म्हणजे आता मला सांगा यातून सुधारणा कशी होईल गावात? ते आमच्या जनतेच्या हिताचं नाही. अहो मला सांगा, फक्त आता मोदीचा फोटो फक्त संडासमध्ये लावायचा राहिलाय. अहो 1500 रुपये आम्ही खाताच्या पोत्याला देतो, फोटो त्याचा काय मला फोटोची गरज आहे? ती काय मोफत खात द्यायला का आम्हाला? अरे त्याला लाज वाटली पाहिजे. या देवेंद्र फडणवीसला आमच्या अंतरवळी सराटीमध्ये लाठीचार्ज केला. विहिरी दिल्यात आम्हाला, विहिरी दिल्यात, गोट्या दिल्यात ग्रामीणला. 15,000 रुपये दिल्याशिवाय विहीर मंजूर नाही आणि 6,000 रुपये दिल्याशिवाय गोटा मंजूर नाही. सगळे अधिकारी मॅनेज, पार ग्रामपंचायत बसून सगळे जिल्हा परिषद सगळे मॅनेज. राजकीय रणधुमाळी जनसामान्याच्या मनात चाललंय काय यासाठी आपण लातूर जिल्ह्याच्या बोरगाव काळे या गावी आलेलो आहोत. तर येथील जनतेचे मत जाणून घेऊया. नेमकं या इलेक्शनवरती यांचा रोष कसा आहे व 10 वर्षामध्ये या राजकीय मंडळींनी नेमकं या गावासाठी काय विकासाची कामं केली, काय धोरणं राबवली, कोणत्या योजना या गावात आणल्या ते जाणून घेऊया. काय सांगाल मामा, नेमकं आपल्या गावची परिस्थिती काय आहे व सध्याचं राजकारण पाहता हे राजकारण जनसामान्यांच्या हितार्थ आहे का? आता ही राजकारण म्हणजे सगळं मूर्खाचं राजकारण झालेलं आहे. आता मला सांगा, ह्या नरेंद्र मोदीनं सगळी महागाई करून टाकली, सगळं खाजगी करून टाकले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानामध्ये एक आरक्षणचा एक डाटा तयार केला आणि त्याचनुसार त्याच्या टक्केवारीनुसार लाभार्थी लागत होते. आता यानं शाळा विकल्या, सगळं देशातलं विकून टाकायला लागलं, सगळं खाजगीकरण करायला लागलं. हे मोदी एवढा लबाड आहे. अहो त्याला घरची त्याची बायको सांभाळणं झालं नाही आणि ती काय देश सांभाळतंय? म्हणून आम्हाला एकच म्हणायचं की ही मोदी सरकार अजिबात आमच्या जनतेच्या हिताचं नाही. अहो मला सांगा, फक्त आता मोदीचा फोटो फक्त संडासमध्ये लावायचा राहिलाय. अहो 1500 रुपये आम्ही खाताच्या पोत्याला देतो, फोटो त्याचा काय मला फोटोची गरज आहे? ती काय मोफत खात द्यायला का आम्हाला? अरे त्याला लाज वाटली पाहिजे. या देवेंद्र फडणवीसला आमच्या अंतरवळी सराटीमध्ये लाठीचार्ज केला. बाबा तुम्हाला ओळखलंय, ही जरी तुम्ही चोराजवळ घेतले असले, आता अजित पवार, छगन भुजबळ हे आज आमच्या परत आरक्षणच्या विरोधात बोलत होता. 6,000 कोटीचा घोटाळा केलाय. आज 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि त्यांनी 30 लोक तिथे घेतले. कार बाबा तुमच्या पैसे गेले की तुम्ही वॉशिंग मशीन धुवून काढता. म्हणून आता आमच्या या इथं एवढं तमाम आता 100-500 लोक आमचे जमलेले आहेत. सगळ्याच्या मनात फक्त आता टार्गेटमध्ये आम्हाला BJP सरकार आहे. कारण आम्हाला त्यांना पाळल्याशिवाय आपण शेतामध्ये सध्या बैलाचा प्रत्येक वेळेस खांदा बदलतो. म्हणून 5 वर्षाला आपल्याला खांदा बदलणं सगळ्याला गरजेचं आहे. म्हणून मी एक माझ्या पूर्ण गावातील व महाराष्ट्रातील तमाम सर्व जातीच्या युवकांना एक विनंती, कळकळीची विनंती करतो की फक्त यावेळेस मोदी हटाव, एकदम BJPला हातापार केल्याशिवाय सोडू नका, एवढे आमची कळकळीची विनंती आहे. काय सांगाल नेमकं महिलांसाठी जे गॅसचा भाव कमी करण्यात आला, एक स्कीम राबवण्यात आली, त्यामध्ये महिलांना मोफत असं गॅस पुरवठा करण्यात आला, ते आज योग्य आहे का असं वाटतं? नाही मोफत केला. आम्हाला पैसे भरले 1000 रुपये भरल्याशिवाय उद्या गॅस मिळत आणि कशाचा मोफत आहे आम्हाला? 1000 रुपये भरल्याशिवाय त्याच्यात 20 रुपये मागेतात आणि गव्हाचा भाव कशाचा कमी आहे आम्हाला? गोरगरीबाला ग्रामीण भागामध्ये जी महिला आहेत, तर कष्टकरी महिला आहेत, शेतकरी महिला आहेत, त्यांच्यासाठी काही उपाययोजना? काही योजना नाही, काही उपाय नाही, कुणाला कशाची किंमत मिळत नाही, कुठं काय नाही. ह्या काळात बघा आमचं सगळं आव्हान वासाचं आहे लोकांचं, काहीच नाही. तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण आहे माहिती आहे का? मला नाही माहिती. 5-5 वर्ष ते येत नाही, म्हणजे ते या गावात आलेच नाहीत, त्यामुळे तुम्हाला 10 वर्ष आलं नाही. नाही आले अजून नाही काय सांगाल भैया, नेमकं आजची परिस्थिती जर पाहायला गेली तर नवतरुण जे आहेत, सुशिक्षित वर्ग आहे, त्यांची परिस्थिती आज कशी पाहाल? आज बोरगाव काळे गावात, माझ्या गावात कमीत कमी एक 400 पोरं सुशिक्षित बेकार, म्हणजे शिकून चौकात तिकडं कामधंद्यासाठी फिरायले आहेत पुणे मुंबईला. का आता 200-250 पोरं तर चौकात असते डेली. मुली किती आहेत घरात आम्हाला माहीत नाही. मग ह्याला मग कारण काय? आज गावात मेडिकल 2 आहेत आणि 12-18 आहेत. दारू प्यायचे 12-18 आहेत आणि ओपन दारू तर गावामध्ये असं किरकोळ तर 5 ठिकाणी भेटते, हाटबेटी म्हणते त्याला. आणि आता ही बारचं ही लायसन वगैरे ती आहे ती 15-20 आहेत.
म्हणजे आता मला सांगा यातून सुधारणा कशी होईल गावात? जर तरुण जर इथं 300 रुपये कमवत असेल तर ते 100 रुपयासाठी घरी नेऊन देत नाही. ही सगळ्यात बेकारी गावची आहे. ही माझ्याच गावची नाही, तर अख्ख्या देशातले जेवढे गाव आहेत ना त्या गावाची बेजारी आहे. ही महिलांना आज ही तुम्ही घरोघरी जाऊन आम्हाला विचारण्यापेक्षा महिलांना जाऊन विचारा की महिला काय सांगतात. कारण तेवढाच हक्क महिलांच्यासाठी आहे, तेवढा की आम्हाला पुरुषांना दिला तेवढा महिलांना नाही. दोघांना समोरासमोर तुम्ही विचारा की बाबा तुमच्या घरात आज लेकराची परिस्थिती, आज 200-250 पोरं बिगर लग्नाच्या चौकात हिंडत आहेत. आज मला एक सांगा, नरेंद्र मोदी यांची सभा आज लातूर शहरात ठेवण्यात आलेली आहे. एवढा मोठा माणूस असेल तर आपल्या लातूर जिल्ह्यासाठी नरेंद्र मोदी आहे असं उल्लेख बॅनरवरती करण्यात आलेला आहे. आपल्याला काय वाटतं नरेंद्र मोदींनी सभा घ्यावी असं का वाटलं असेल त्यांना? सभा घ्यायला त्यांना काय कुणी आम्ही पहिला विरोध कधी केला नव्हता ना, आमचा विरोध नव्हता. मोदीला आम्हीच निवडून दिलं होतं ना 10 वर्षापूर्वी, 2 टर्म आम्हीच निवडून दिलं. समजा आता आम्हाला वाटायला लागलं की आमच्यासाठी काय सामान्य लोकांसाठी असतील काय त्यांचे निर्णय सगळे चुकीचे आहेत. आम्हाला जळ पोहोचायला लागली. जी काही योजना आता थोडक्यात विहिरी दिल्यात, आम्हाला विहिरी दिल्यात, गोट्या दिल्यात ग्रामीणला. 15,000 रुपये दिल्याशिवाय विहीर मंजूर नाही आणि 6,000 रुपये दिल्याशिवाय गोटा मंजूर नाही. सगळे अधिकारी मॅनेज, पार ग्रामपंचायतपासून सगळे जिल्हा परिषद सगळे मॅनेज. तुम्हाला वाटतंय का भारतीय जनता पार्टीच्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार जास्त प्रमाण? भ्रष्टाचारचं प्रमाण उघडच आहे, जास्त वाढले. आम्हाला वाटलं होतं काँग्रेस हटवलं तर भ्रष्टाचार भाजपमध्ये होणार नाही. आता भ्रष्टाचार त्या काँग्रेसपेक्षा जास्त भाजपमध्ये झाला. मग आता डबल आम्ही अजून काँग्रेसकडे जायचं का, ही तरी आम्हाला प्रश्न पडायला लागला. भ्रष्टाचार बंद झालाच नाही का होणार नाही, पण त्याला एक लिमिट असते की काम नियमात बी केलं तर पैसे लागायले आणि नियमाच्या बाहेर बी केलं तर पैसे लागायले. जिथं लोकशाही टिकवायची असेल तर सुरुवात ग्रामपंचायतपासून करायला पाहिजे. जी ग्रामपंचायतमधून सरपंच असतं ना तिथून सुरुवात केली पाहिजे. सरपंचाने पंचायत समितीला जोडपिलं ना, पंचायत समिती जिल्हा परिषदला जोडपील, नंतर वरी कार्यक्रम हालत राहते. पण ही ग्रामीण भाग जे आहे ना त्या ग्रामीण भागापासून सुरुवात व्हायला पाहिजे. आज बोरगावकर या गावची लोकसंख्या किती आहे, मतदान किती आहे? 6,000 लोकसंख्या आहे, 3,500च्या आसपास मतदान आहे. नेमकं आता जेवढे मतदाते आहेत त्यांचा कौल नेमका कुठल्या पक्षाकडे जाईल वाटतं तुम्हाला? कौल म्हणजे आता लोकांना पर्याय काय, काँग्रेस आणि भाजप 2 सत्तेमध्ये आहेत. एकदा हे आलं की एकदा ते, जसं आबा म्हणले हे 2 बैल आहेत शेतकऱ्याकडे, एक बैल दमला की दुसरा बैल बघावा लागते. तसंच कार्यक्रम आज भाजप जरी सोडला उद्या काँग्रेसकडे गेला तर काँग्रेस बी तीच मुद्दा घेतं. MSPचा मुद्दा घेतं, आरक्षणाचा मुद्दा घेतं, पण निकाली कुणीच लावित नाही. आज आपल्या गावची पाण्याचा प्रश्न कसा आहे, या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी काही आढावा घेतला का त्यांनी? नाही, पाणी गावामध्ये थोडं दुष्काळाभावी थोडं कमीच आहे. टँकरची सुविधा आता चालू करण्यात असं म्हणजे अजून काही केलेलं नाही. काही भागात नळाला पाणी येतं, काही भागात येत नाही. ती पाण्याची थोडं कमतरता आहे आणि हे आपल्याच गावात नाही तर सगळीकडे आहे. तर पाण्यासाठी सगळ्या समजा शासनाने याच्यामध्ये आता कारखान्याला विकत पाणी द्यायचं म्हणलं तर कारखान्याला भरपूर पाणी जातं. पण इकडे गावामध्ये म्हणलं ना तर लोकांचे सिंटॅक्स बुडाला आहेत. मग बाथरूम दिले सगळ्यांनी, शौचालयासाठी पाणी लागणार आहेत. आता लोकांनी पाणी नसले जायचं कुठं, मग बाथरूम देऊन उपयोग काय शौचालय? नेमकं भैया काय सांगाल, आपण नवतरुण शेतकरी आहात, आपण विद्यार्थी आहात, तर या 10 वर्षाच्या राजकारणावरून तुम्हाला काय अनुभव आले? आता 10 वर्षाचं राजकारण सांगायचं गेलं तर हे जे भाजपचं जे सरकार आहे ते तर काहीच करत नाही. नवीन पिढीसाठी काय नोकर भरती काय काढत नाही, नुसतं आश्वासनं देतात. आतापर्यंत आश्वासनं देतात आले. ते आरक्षण देतो म्हटले, आरक्षण देतो म्हणजे आरक्षण काय दिलं नाही. आमच्या गावामधील गोविंद देशमुख यांचा बळी गेला आरक्षणासाठी, त्यांनी आत्महत्या केली अक्षरशः, पण यांनी काय आरक्षण दिलं नाही. नुसतं ही छत्रपती शिवाजी महाराजांचे शिंदे सरकार शपथ खाते, पण त्यांची शपथ काय पूर्ण करत नाही. फक्त नावाला घ्यायचं, मराठ्याचे उचकावायचे, समोर थोपेला ह्याच्या लावायचे, त्यांचे काम वगैरे काही करायचे नाही. तर कित्येक जण आमच्या गावामध्ये कित्येक जण बेरोजगार आहेत. आता माझे मित्र भरपूर शिकलेले आहेत, काय 99% पडून उपयोग नाही त्यांना. 99% पडते तर पण त्यांना जॉबच लागत नाही, काहीच नाही होत, काहीच उपयोग नाही यांचा. हे सरकार, मला तर एक म्हणायचं आहे, काँग्रेसला मतदान द्यायचं नाही ना भाजपला मतदान द्यायचं नाही. मतदान आपलं ह्याला जाऊ द्या, नोटाला मतदान जाऊ द्या. काँग्रेस पण तीच करायलेली आहे, भाजप पण तीच. काँग्रेसनं तर काय केलं, 70 वर्ष राज केलं, काय केलं? आज जर आपण नोटाला मतदान दिलं तर याचा कुठे ना कुठे BJP किंवा काँग्रेसला फायदा होणार आहे. यासाठी आपल्यातून उभा केलेला अपक्ष उमेदवार यांना तुम्ही निवडाल का? हां, एखाद्या वेळेस आपल्यातून अपेक्षा उभा राहतं, जसं मंगेश सावळे उभारलेले, तसा जर एखादा इकडून लातूरमधून उभा राहिला नाही तर 100% त्याला मतदान दिलं पाहिजे ना. तसा इकडे तर नेता नाही आहे. हे देशमुख आहे तर हे त्यांचं बघायलेलं आहे. तर आता हे भाजपचे कोण कार्यकर्ते जे नेता आहे त्यांचा माहीत नाही आणि मला माहीत पण करून घ्यायचं नाही. ह्यांना मतदान द्यायचं नाही, त्यांना माहीत करून कशासाठी घ्यायचं आहे? हे आपले कामच करणे, त्यांना माहीत करून कशाला घ्यायचं आहे? देशमुख साहेब आले, देशमुख साहेबाला मतदानाच्या वेळेस आले ती गेल्या वारीला, आणि आत्तापर्यंत फिरकलं. आम्ही इथं उपोषणला बसलो होतो, निवळाबाते होते आमचे 5-6 जण, आम्ही उपोषणला बसलो होतो 72 तास अन्नत्याग उपोषणला.
तिथं कारखान्यावरती कार्यक्रम होता त्यांचा काहीतरी, इथून आले नाही तर ती तिकडून गेले दुसरीकडून. ते एवढं त्यांना अशी लाज वाटते. आपण एकतर काही करत नव्हत पण त्यांना लाज वाटते लोकांच्या समोरून तिकडे जायला. ह्यांना मतदान कशासाठी द्यायचे आपण? आज कुठेतरी मराठा समाज संभ्रमात आहे की भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठी किंवा त्यांना मतं नाही द्यायचं, परंतु इतर इलाज म्हणून पर्याय म्हणून काँग्रेस पार्टीकडे वळले जाणारे मराठी आहेत असं आपल्याला वाटतं. आहेत पण ती त्यांच्या राजकारणाच्या पोटासाठी आहेत ती. आता ही पुढारी आहेत तीच आहेत. आता जेवढे राजकारणामध्ये काही पुढारी असतात तीच त्यांचं गुणगान गाणार, तीच मतदान देणार. आपण तर काँग्रेसला मतदान देणार नाही, BJPला मतदान देणार नाही. काँग्रेस पण तीच करते, BJP पण तीच करते. ही सगळ्या एक ह्यांच्या गाठी असतात. फक्त की आपल्याला दाखवायचा त्यांचा चेहरा वेगळा असते आणि राज्याला ह्यांच्या विटी गाठी चालतात. फक्त आपल्या समोर यायचं म्हणलं की ही विरोध करत येणार, मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे. अरे बाबा तू होता ना सत्तेत, तू काय केलं? ह्याच्या आधी काँग्रेस होती ना सत्तेत, काँग्रेसनं काय केलं? काँग्रेसनं का दिलं नाही? मग काँग्रेसनं का दिलं नाही? काँग्रेस फक्त मोहरी आणायचं बघायचं. तुमची सत्ता आली, मी विरोध करायचा, मी काँग्रेसचा आहे, मी भाजपला विरोध करणार. भाजपनं बाबा मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे. अरे ज्या वेळेस तुम्ही होता तुम्ही काय केलं? तुम्ही बी हेच म्हणत होता ना, आम्ही आरक्षण देऊ, आम्ही आरक्षण देऊ. ज्यावेळेस काँग्रेस होती त्यावेळेस भाजप म्हणत होती, काय ते टरबूजी काय नाव आहे त्यांचं, फडणवीस साहेब काय म्हणत होते, बाबा मी आरक्षण दिलं. अरे काय केलं? टिकवलं का? काय केलं तुम्ही? नुसतं नावाला आरक्षण देता. त्याची पाठपुरावा कोण करायचा? कोर्टामध्ये कोण टिकवायचं? आम्ही टिकवायचं का? तुम्हाला निवडून दिले, तुम्ही बघा ना टिकवायचं ती. आज नक्कीच लातूर शहरामध्ये मोदी सरकारची आज सभा आहे, तर त्या सभेवरून काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत ते आपण जनतेकडून जाणून घेऊया. मामा काय सांगाल, नेमकं आज मोदीची सभा आहे, त्या मोदीच्या सभेला भरभरून मोठ्या संख्येमध्ये नागरिक उपस्थित राहावे यासाठी ग्रामीण भागातील काही महिलांना 500, पुरुषांना 1000 असे पैसे देऊन ते लोक जमा करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा आहे सर्वत्र, तर आपण काय सांगाल? आता मतदार सुज्ञ झालेला आहे, हुशार झालेला आहे. मोदीचं कुणी जरी आलं तर आता हा ग्रामीण भागामध्ये काहीच बदल होणार नाही. कारण महागाई एवढी वाढल्यामुळे लोक बेजार झाले आहेत. बेकारी एवढी वाढलेली आहे, पोरं रस्त्यावर हिंडालेत, नोकरी नाहीत, कामधंदा नाही, काय नाही. त्याच्यामुळं मोदीनं कुणी जरी आलं तर विरोधाची लाट झालेली आहे. मराठा आरक्षणामुळे एवढे लोक बेचैन झालेले आहेत. मुंबईला गेले इथले लोक एवढे भरपूर गेले, मुंबईला आंदोलन केलं. शिंदे सरकारनं शिवाजी महाराजांची खोटी शपथ वाहिली आणि आरक्षण देतो म्हणलं तरी GR काढून त्याची ही केलं नाही. म्हणून लोक एवढे बेजार झालेले आहेत. मोदीनं कुणाची बी सभा जरी झाली तर भाजपला इथला मतदारसंघ मतदान करणार नाही. साधा प्रश्न होता, लातूर बार्शी हायवे रोड, टेंभुर्णी ते लातूर बार्शी, आज एवढे अपघात होतेत, एवढे लोक मरालेले आहेत, पण एका खासदारानं आहे, आमच्या खासदारनं, कुठला खासदार आहे, कोण आहे, त्यानं गावाला बी आला नाही ना आतापर्यंत 10 वर्षात बघितलं बी नाही. त्यानं एक प्रश्न सुद्धा मांडलेला नाही. हा रस्ता व्हायला पाहिजे, एवढा महत्त्वाचा रस्ता असताना हा रस्त्यात खड्डे आहेत. माझी एकच चॅलेंज विनंती आहे इथल्या आमदाराला, खासदाराला, त्यानं 25 किलोमीटर प्रवास करून दाखवा. त्याच्या आईला आपण बहुमताने निवडून देऊ. फक्त त्यानं मोटरसायकलवर खासदारानं जावं इथून 25 किलोमीटर. अहो नाही हो, किती लोक मरालेले आहेत, रस्ता झालाच नाही. मग कोण मतदान करणार आहे? कशा पायी मतदान करायचं आम्ही? सर्वसामान्य शेतकऱ्याचा जर प्रश्न सुटत नाहीत, बेकाराचे प्रश्न सुटत नाहीत, महागाई एवढी वाढली, मग आम्ही राजकारण करून काय उपयोग आहे? म्हणून या खासदाराला इथं यायला तोंड नाही. नक्कीच आणखीन काही नागरिक आहेत. काय सांगाल भैया, नेमकं आता सध्याचं राजकारण तुम्हाला पटणारं आहे का? आता सध्याचं तर राजकारण पटणार नाही, कारण काँग्रेसमधली सत्तेतले जी माणसं आहेत त्यानं खाजगीकरणाला सपोर्ट दिलेला आहे. केंद्रामध्ये खाजगीकरण झालं, इकडं आरक्षणचा मुद्दा आला आणि इकडं शासनानं खाजगीकरण केलं. म्हणजे आरक्षण देऊनही फायदा नाही आणि असूनही फायदा नाही. इथला बेरोजगार तरुण पूर्ण हाताला काम नाही, नोकऱ्या नाहीत, त्यामुळं तरुणाच्या पुढं जीवन मरणाचा प्रश्न आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचं किंवा विरोधी पक्षाचं कुणाचंच लक्ष नाही. त्यामुळं विरोधक काँग्रेस आणि भाजप ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. इथल्या जनतेशी त्याच्या जीवनाची खेळाचं काम करतात हे लोक. म्हणून आता सध्या तर आम्ही या तिसरा पर्याय आम्ही शोधत आहोत. त्या काही प्रमाणामध्ये आमच्या मागे वंचितचा हात आहे असं आम्हाला अपेक्षा आहेत. वंचित कोणी तर काही प्रमाणामध्ये वंचितकडे आम्ही जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. आम्ही जाणार आहोत, कारण भाजप शिवसेना शिंदे
ते सगळे एकच नाण्याच्या दोन बाजू आहे. त्याने युवकासाठी त्यांच्याकडे प्रश्नच नाहीत. त्यांचा प्रश्न फक्त त्यांच्यासाठी आहे. इकडं पळाले तिकडं पळाले आणि त्यांचेच भागलं. लोकांचं युवकाच्या आज CATच्या परीक्षा आहेत. विद्यार्थी रात्रोरात्र कष्ट करून अभ्यास करतो आणि परीक्षेचं असं होतं. थोड्या दिवसानंतर मान्सून येईल, त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांचे पेरणीचा दिवस येईल. यामध्ये काही स्वार्थासाठी किंवा जे राजकारणाशी निगडीत आहेत व्यापारी, ते बोगस बियाणं तयार करतायत, बोगस औषधी तयार करतायत, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मोठा याचा फटका बसणार आहे. याच्यावर तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्याला तर दरवर्षी फटका बसत आहेत. त्यात व्यापाऱ्याकडून बसते. शासनाच्या जे पॉलिसी आहेत ते पण त्या पॉलिसीतून पण शेतकऱ्याला फटकाच आहे. 2,000 रुपये शेतकरी सन्मान योजना दिली शासनानं आणि वर्षाचं जे कष्ट केलेलं धान्य आहे त्याची जी मेहनत आहे ती मेहनत फुकट शासन आणाले आणि निर्यात करायचं सोडून आयात करते आणि शेतीमालाचा भाव पाडून जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा या होणाऱ्या इलेक्शनमध्ये आपला पण तुम्ही एक मतदाता आहेत, मतदाता म्हणून तुमचे काय भावना असेल? जर ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये युवकांच्या प्रश्नाला ज्वलंत कोणी प्रश्नाला हात घालत असेल, प्रश्न सोडवत असेल तर अशा पार्टीशी आम्ही पाठीमागं उभं राहू. परंतु तशा प्रकारे काँग्रेसकडं आणि भाजपकडं तो निर्णय नाही, त्यांच्या अजेंडामध्ये पण नाही. युवकांसाठी आता काँग्रेसनं ती त्यांचं वचनचिठ्ठी आहे, त्या वचनचिठ्ठीमध्ये युवकांसाठी काहीच नाही. किंवा इथं तरुण आहे, तरुण आणि ओल्ड म्हणजे जे वृद्ध झालेले माणसं आहेत त्यांच्यासाठीही शासनाकडे ह्या दोन्ही पार्टीकडे काही पॉलिसी नाही. त्यांच्या जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. रोजमर्रा की जिंदगी या ठिकाणी तरुण जगत आहे. त्यांच्याकडे या दोन्ही पार्टीचं लक्ष नाही. म्हणून इथला सगळा तरुण नाराज आहे. त्याचबरोबर मुद्दा आरक्षणचा होता. जसा आरक्षणचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटत गेला तसं शासनानं खाजगीकरण करण्यास सुरुवात केली. काँग्रेसनं त्याला सहमती दिली, भाजपनं खाजगीकरण केलं. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडं युवकांचं पूर्ण नाराजी आहे. नक्कीच आपण गावागावात जातोय, प्रत्येक तरुणाचं, शेतकऱ्याचं, महिलांचं मत जाणून घेतलेलं आहे. परंतु या सरकारच्या विरोधात सर्वांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण आजपर्यंत ऐकून घेतल्या. परंतु या ठिकाणी कुठल्याच सरकारनं शेतकऱ्याचा किंवा तेथील नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा कशाही प्रकारे विचार केलेला आत्ता तरी दिसून येत नाही. मी बेदडे गावासाठी शरद पवार, लातूर.